जय महाराष्ट्र. मी ज्योती फणसे. बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पुढच्या काही मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूयात महावेगवान घडामोडींना. नीट संदर्भात राज्याचे प्रश्न ऐकले असून केंद्र सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी दिली आहे. तसेच नीट संदर्भात केंद्र सकारात्मक असल्याचं विनोद तावडे यांनी म्हटलंय. नीट परीक्षेच्या घोळावर विद्यार्थी आणि पालकांची बाजू मांडण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. नीट परीक्षा कधीपासून लागू करायची या संदर्भातला निर्णय पालक आणि मुख्यमंत्र्यांनी घ्यावा असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. गजानन पाटील लाच प्रकरणी एसीबीवर कोणताही दबाव नसेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. एकनाथ खडसेंशी संबंध असलेल्या गजानन पाटीलनं लाच मागितल्यानं खडसे अडचणीत आलेत. मात्र या प्रकरणी एसीबीला तपास करण्याची पूर्ण मोकळीक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. लाचखोर गजानन पाटलाच्या जळगाव जिल्ह्यातल्या घराची एसीबीकडून झाडाझडती घेण्यात आली आणि या झाडाझडतीत काहीच आक्षेपार्ह सापडलं नाही. जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यातील मेळसांगवे गावात पाटलाचं घर आहे. या घरावर जळगावच्या एसीबीच्या पथकानं धाड घातली. मेळसांगवेच्या घरात एसीबीला काही आक्षेपार्ह सापडलं नाही. मुंबई महापालिका माफिया आणि साहेबांचा पीए चालवतात. या किरीट सोमय्यांच्या न्यूजरूम लाईव्हच्या वक्तव्याचे पडसाद बीएमसीतून म्हटलेत. वांद्र्यातला साहेब, पीए आणि मेहुणा कोण हे जाहीर करावं अशी मागणी काँग्रेस सदस्यांनी केली आहे. बीएमसीच्या स्थायी समितीच्या बैठकीत काँग्रेस आणि शिवसेना सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आलंय. महिला शेतकरी संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडलाय. कांद्याचे दर घसरत असल्यानं शेतकरी महिला संतप्त झाल्यात. तर शेतकरी महिलांनी थेट नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय गाठलंय आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. कोल्हापूर अंबाबाई मंदिरातील प्रसादाचा वाद आता चिघळलेला आहे. अंबाबाई मंदिरातील प्रसाद कळंबा जेलमधील कैदी बनवणार आहेत, याला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केलाय. अंबाबाई देवीचा लाडू प्रसाद कैद्यांना बनवण्यास देण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतलाय. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरला मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी क्लीन चिट मिळाली आणि याचं शिवसेनेनं स्वागत करताना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. हिंदू राष्ट्रवाद म्हणजे भगवा दहशतवाद नाही हे सिद्ध झाल्याचं शिवसेनेनं म्हटलंय. विरोधक टीका करतात, मात्र मित्रपक्षांनीही टीका करावी. कोण मित्र आणि कोण शत्रू कळणं अवघड झालंय. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काँग्रेससह शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. ते लातूर येथे आयोजित जनजागरण सभेत बोलत होते. गुजरातच्या जामनगरच्या भाजप खासदार पूनम माडम नाल्यात पडल्या. जामनगरमध्ये अतिक्रमण हटाव दरम्यान पूनम या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. याच दरम्यान नाल्यावरून जात असताना पूनम यांचा पाय नाल्याच्या झाकणावर पडला आणि त्या 10 फूट खोल नाल्यात पडल्या. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. दरम्यान पूनम माडम यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. मुंबईतल्या मालवणी परिसरात दारू पिऊन पोलीस कॉन्स्टेबल धिंगाणा घातला होता. दारूच्या नशेत त्यानं तृतीय पंथाचा विनयभंग केला. या तराट पोलिसाचं नाव आर.ए. पवार असं आहे, तर तो मरोळ एले पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. मालवणी पोलीस ठाण्यात पवारची चौकशी सुरू आहे. तब्बल 2 तास हा तमाशा भर रस्त्यावर झाला होता. मुंबई पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मनसेनं आता विकास कामांना सुरुवात केली आहे. कुर्ला पश्चिम वॉर्डात गटनेते दिलीप लांडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते अनेक कामांचं उद्घाटन केलंय. तर निवडणुकीच्या तोंडावर मनसेचं विकास कामांचं उद्घाटन केल्याचं बोललं जात आहे. हिंगोलीत एमआयएमची सभा वीज चोरीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले. एमआयएमनं सभेसाठी शेतकऱ्यांना दिलेली वीज आकडा टाकून वापरली, पण महावितरणच्या अधिकाऱ्यांनी एमआयएमनं मीटर घेतल्याचं सांगितलं अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. पण प्रत्यक्षात वीज चोरीचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. परभणीतील पाथरीमध्ये भीक मागणाऱ्या महिलेचा खून करण्यात आलाय. खून करण्यापूर्वी महिलेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती पुढे येते. रेणापूर शिवारात ही घटना घडली असून पाथरी पोलिसांनी खुनाला अटक केली आहे.
बँकांची कर्ज बुडवून देशाबाहेर पलायन केलेला विजय मल्ल्या यांनी व्यवहार केलेल्या सर्व बँकांची माहिती घेत ईडी आणि सेबीनं तपास सुरू केलेला आहे। ज्या कंपनी किंवा बँकांनी विजय मल्ल्यांची व्यवहार केलाय अशा अनेक कंपन्यांकडून आर्थिक देवाणघेवाणीची माहिती मागवण्यात आली आहे। सेल्फी काढल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई होण्याच्या भीतीनं तिघांनी सुरक्षारक्षकाचंच अपहरण केल्याचा प्रकार वांद्रे वरळी सी लिंकवर घडलाय। 1.5 तास फिरल्यानंतर वाहतूक कोंडीचा फायदा घेऊन या सुरक्षारक्षकानं गाडीतून उडी मारली। त्यानंतर वांद्रे पोलिसांच्या मदतीनं तिघांना अटक देखील करण्यात आली आहे। राज्यात जळगावमध्ये नवं प्लास्टिक पार्क उभारण्यात येणार असून त्या माध्यमातून राज्यात 1 लाख लोकांसाठी रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्यासह घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे। मुंबईत यावर्षी मान्सून सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेनंही लोकांना मोठ्या भरतीच्या दिवशी समुद्राजवळ न जाण्याचं आवाहन केलंय। सेल्फीच्या नादात काही तरुण पाण्याच्या जवळ जातात, त्यामुळे पालिकेनं सावधान राहण्याचा इशारा दिला आहे। उत्तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेची लाट आल्याचं पाहायला मिळतंय। जळगाव, नंदुरबार, मालेगाव, धुळे असे या जिल्ह्यांमध्ये 45°C इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। तर नाशिकचं तापमान देखील 40च्या पार गेलेलं आहे। त्यामुळे उन्हापासून रक्षण करण्यासाठी नागरिक स्कार्फ, टोपी, गॉगल्स तसंच थंड पेयांचा आधार घेत आहेत। उत्तर महाराष्ट्रात 17 मे ते 21 मे दरम्यान उष्णतेची लाट येणार असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे आणि याचा परिणाम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रावर देखील होणार आहे। उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा 40च्या वरतीच राहील, त्यामुळे लोकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे। इस्रोनं पहिल्यांदाच पूर्णपणे भारतीय बनावटीचं अवकाशयान तयार करण्याची मोहीम पूर्ण केली आहे। जून महिन्यात आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोट्टामधून या यानाचं प्रक्षेपण होईल। याचं नाव RLV-TD म्हणजे रिज्युएबल लॉन्च व्हेइकल टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर असं असणार आहे। मुंबई पोलीस आयुक्त पदावरून होमगार्डच्या महासंचालकपदी बदली झालेल्या राकेश मारिया यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आलेली आहे। मारियांसह पालघरचे पोलीस अधीक्षक मोहम्मद सुएझ हक यांचीही सुरक्षा कमी केली गेली आहे। गेल्या वर्षभरात एकूण 94 VVIN पैकी 17 जणांच्या सुरक्षेत कपात दिलेली सुरक्षा हटवण्यात आली आहे। हवाई दलाने 15 एकर जमीन दिल्याने विमानांची संख्या वाढणार आहे, त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल असा विश्वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केलाय। पुण्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते। तसंच प्रवाशांमध्ये 29% वाढ झाली आहे। 15 एकरमध्ये जागा मिळाल्यानंतर जास्त विमानं विमानतळावरून उतरू शकतील असंही बापट यांनी म्हटलंय। धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधिकरणानं काढलेल्या निविदा प्रक्रियेला विकासकांनी प्रतिसाद दिलेला नाहीये, त्यामुळे आता निविदा प्रक्रियेत काही अटी आणि शर्ती बदलण्याचं राज्य सरकारनं ठरवलंय। ठाण्यात दारिद्र्य रेषेखाली कुटुंब आणि प्रतीक्षा यादीत असलेल्या 4000 बेघर कुटुंबांना इंदिरा आवास योजनेतून घरकुलं दिली जाणार आहेत। त्यासाठी 2016-17 या आर्थिक वर्षात सुमारे 40 कोटी रुपयांचा निधी मिळणं अपेक्षित आहे। देवनार डम्पिंग ग्राउंडच्या संरक्षण भिंतीलगत वसलेल्या अवैध झोपड्या हटवण्यासाठी महापालिकेनं 2 महिन्यांपूर्वी जोरदार मोहीम हाती घेतली होती। आतापर्यंत 2.5 एकर जमिनीवरील सुमारे 500 झोपड्या उठवलेल्या आहेत। त्या कारवाईस कचरा वेचक संघटना आणि स्थानिकांनी विरोध केल्यामुळे ही मोहीम थंडावली आहे। मीरा भाईंदर महापालिका रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा राबवण्यास उदासीन आहे। यासाठी महापालिकेनं फक्त 10 लाखांची तरतूद केली आहे। महापालिका मुख्यालयाव्यतिरिक्त पालिकेनं इतर कार्यालयांच्या इमारती, शाळा, स्मशानभूमी, उद्यानं आदी 170 ठिकाणी यंत्रणा उभारली नाही। पुण्यातील मुळा आणि मुठा नदीत कचरा टाकणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी नदीपात्रात CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। शहरातील जवळपास 44 किलोमीटर नदीपात्रात शक्य त्या ठिकाणी कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। शिवाय सुरक्षा रक्षक देखील नेमले जाणार आहेत, त्यामुळे नदी प्रदूषण रोखलं जाण्याची शक्यता आहे।
दहिसरमध्ये विहीर स्वच्छ करण्याचं काम महापालिकेनं हाती घेतलंय. पहिल्या टप्प्यात विहिरीमधून केवळ झाडांच्या फांद्या, प्लास्टिक आणि टायर यासारख्या वस्तू बाहेर काढण्यात आल्या होत्या. मात्र ही विहीर धोकादायक असल्याचं पालिकेनं जाहीर केलं असल्यामुळे यापुढे या विहिरीची स्वच्छता कशी करायची असा प्रश्न आता निर्माण झालाय. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नोव्हेंबर 2015 मध्ये सुरू करण्यात आलेल्या 1000 कामांपैकी 810 कामं पूर्ण झाली आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी ही संपूर्ण माहिती दिली आहे. पुण्यात हेरिटेज वास्तूंची दुरुस्ती, देखभाल आणि संरक्षण महापालिका करते. तसंच पुणेकरांनी देखील या वास्तूंची काळजी घेणं आवश्यक आहे, असं मत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केलंय. ते एका कार्यक्रमात बोलत होते. पिंपरी चिंचवड महापालिकेनं नालेसफाईचं काम सुरू केलेलं नाही. निविदा प्रक्रियेत नालेसफाई अडकली, यामुळे वेळेवर नालेसफाई झाली नाही तर ऐन पावसाळ्यात नाले तुंबून आसपासच्या परिसरात पाणी घुसण्याची शक्यता आहे. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत उघड्यावर बसून प्रातिनिधी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय. नागरिकांची उघड्यावर प्रातिनिधी करण्याची सवय जावी यासाठी पालिकेनं पथकाची स्थापना केली आहे. हे पथक पहाटे 5 ते सकाळी 8 या वेळेत तैनात केलं जाणार आहे. राज्यातील शिक्षकांना शिक्षण विभागानं गेल्या वर्षी 5वी आणि 6वीच्या अभ्यासक्रमाचं प्रशिक्षण दिलं. मात्र या प्रशिक्षणासाठी देण्यात येणारं मानधन शिक्षकांना अद्याप मिळालं नाहीये. त्यामुळे हजारो शिक्षकांचे थकीत मानधन देण्याची मागणी शिक्षक परिषदेनं प्रकल्प संचालकांकडे केली आहे. सतरा मे हा दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं राज्यातील डॉक्टरांनी रक्तदाबाची मोफत तपासणी करावी असं आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशननं केलं आहे. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मुंबई महापालिकेनं वेळेत माहिती दिली नाहीये. त्यामुळे एका माहिती अधिकार कार्यकर्त्याला 3,000ची भरपाई देण्याचे आदेश राज्य माहिती आयोगानं दिलेले आहेत. अर्जदाराला ही माहिती न दिल्याचा ठपका 2 कर्मचाऱ्यांवर ठेवत त्यांच्या पगारातून ही रक्कम वसूल करण्याचे आदेश आयोग पालिका आयुक्तांना दिलेले आहेत. हापूस आंबा आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलाय. घटलेली मागणी आणि कर्नाटकातून आवक चांगली आहे. त्यामुळे परिणामी आंब्याचे भाव प्रति डझन 200 ते 300 रुपयांपर्यंत खाली आलेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू कनुभाई दिल्लीच्या वृद्धाश्रमात हलाखीचं जीवन जगतायत. कनू गांधी यांनी वयाच्या 17व्या वर्षापर्यंत महात्मा गांधींसोबत प्रवास केला. पण सध्या गुजरातमधलं वास्तव्य सोडून ते त्यांच्या पत्नीसह दिल्लीच्या वृद्धाश्रमात राहतात आणि यासाठी त्यांनी कोणालाही दोषी ठरवलं नसून कोणाच्याही मदतीची अपेक्षा नसल्याचं त्यांनी सांगितलंय. भारतात पैसे गुंतवणूकदारांना कर मोजावा लागेल असं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलंय. तर भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे. परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कोणताही कर प्रोत्साहनाचा मार्ग अवलंबण्याची गरज नसल्याचं अरुण जेटली यांनी म्हटलंय. प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत एक ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जे 12 वर्ष मुख्यमंत्री पदावर राहिले, 2 वर्षापासून पंतप्रधान आहेत, त्यांच्या विरुद्ध ना बेसुमार संपत्ती जमवल्याचा आरोप आहे, ना कोणत्या घोटाळ्यात सहभागाचा आरोप आहे ते डिग्री आणि टिकाऊ असं राहुलनं ट्विटमध्ये म्हटलंय. आम आदमी पक्ष हे प्रिंट मीडियामध्ये जाहिराती करण्यासाठी दिवसाला 16 लाख रुपये खर्च करत आहे. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत ही माहिती मिळालेली आहे. आरटीआय मार्फत मिळालेल्या माहितीत आप सरकारनं 91 दिवसात जाहिरातींवर केवळ तब्बल 91 कोटी खर्च केल्याचं समोर आलंय. बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी करणाऱ्या सैराट चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवलेला आहे. जगप्रसिद्ध मासिक फोर्ब्सनं देखील सैराट चित्रपटाची दखल घेतली आहे. या चित्रपटाने 3 आठवड्यात 55 कोटींची कमाई करत सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या शांतीरक्षण अभियानात काम करताना बलिदान देणाऱ्या 4 भारतीय शांतीरक्षक आणि नागरिकांचा संयुक्त राष्ट्र संघाकडून गौरव केला जाणार आहे. त्यांचा संयुक्त राष्ट्र पदकानं सन्मान देखील करण्यात येईल. आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतीरक्षक दिवसाच्या निमित्तानं या नागरिकांना सन्मानित करण्यात येणार आहे.
अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयानं चीनच्या लष्करी क्षमतेबाबत तयार केलेल्या अहवालावर चीननं हल्लाबोल केलाय. या अहवालाने परस्पर विश्वासाला मोठा तडा दिल्याचं म्हटलंय. पेंटेगॉननं आपल्या संरक्षण विषयक धोरणाला मुद्दाम विपर्यास्त स्वरूप मानल्याचं देखील चीननं म्हटलेलं आहे. आंतरराष्ट्रीय कंपनी ब्रिटानिकाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर विनीत विग यांनी इमारतीवर उडी मारून आत्महत्या केली आहे. 47 वर्षीय विनीत विग सायबर सिटी परिसरात राहत होते. पोलिसांना त्यांच्या खिशात सुसाईड नोट सापडली आहे. तर त्रस्त असल्यामुळे आत्महत्या करत असल्याचं त्यात म्हटलेलं आहे. भारतातून होणारी वाहन निर्यात एप्रिल 2016 मध्ये 16% घसरली आहे. आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेमधील प्रमुख विदेशी बाजारात असलेल्या मंदीमुळे ही निर्यात घटल्याचं कळतंय. फेसबुक मेसेंजर ॲप्लिकेशनला सौदी अरेबियामध्ये ब्लॉक केलेला आहे. आधी येथे काही चॅटिंग ॲप्सच्या फीचर्सवर बंदी घालण्यात आली आहे. ब्रिटिश वृत्तपत्र द इंडिपेंडंट याच्या वृत्तानुसार अरब देशांचे नियमांचं पालन फेसबुक मेसेंजर ॲपच्या व्हिडिओ आणि व्हॉइस चॅटिंगच्या फंक्शन्सनं केलं नाही आहे. त्यामुळे ही बंदी घालण्यात आली आहे. भारताचा स्टार क्रिकेटपटू सुरेश रैना बावा झालाय. रैनाची पत्नी प्रियांका चौधरी हिनं हॉलंड ॲम्स्टरडॅमच्या रुग्णालयात रविवारी एका सुंदर कन्यारत्नाला जन्म दिलाय. रैनानं त्याच्या मुलीचं नाव ग्रेशिया असं ठेवलेलं आहे. सुरेश रैना बाबा बनल्याचं समजताच सोशल मीडियावर चाहत्यांना त्याला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिस या अव्वल मानांकित जोडीनं इटालियन ओपनचं विजेतेपद मिळवलंय. वर्ल्ड नंबर 1 सानिया आणि मार्टिनानं रशियाच्या एलेना वेस्निना आणि एकाटेरिना माकारोवा या जोडीवर 6-1, 6-7 आणि 10-3 अशी मात केली आहे. अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स हिनं रविवारी रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलंय. सेरेनाचं हे मोसमातील पहिलंच विजेतेपद ठरलंय. तसंच कारकिर्दीतील सेरेनाचं हे एकेरीतील एकूण 17वं जेतेपद ठरलंय. आणि यासह महाफास्टमध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.